2022-23ला आपण 20 सायकल वाटप केलं होतं, परंतु मागील वर्षी आपण प्रत्येक मुलींना सायकल आणायला सांगितलं होतं, त्यामुळे तो कार्यक्रम आपण घेता आला नाही. पण यावर्षी आपण 51 मुलींची नावं दिली होती. 51 मुलींपैकी 29 मुलींना या सायकली मंजूर झालेल्या आहेत. आम्ही त्यांना विचारलं की 51 मुलींचे नावं जर आम्ही पाठवले तर 29 सायकली का मंजूर झाल्या, तर त्यांनी 10वी आणि 12वी ज्या मुली आपल्या शाळेतून पासआउट झालेल्या आहेत त्या मुलींची नावं वगळलेली आहेत आणि त्यामुळं त्या 21 मुलींना या सायकली मिळालेल्या आहेत. या मुली 8वी 9वी आणि 11वी शिकत आहे सध्या, म्हणजे मागच्या वर्षी 8वी 9वी आणि 11वीत आहे, म्हणजे यावर्षी त्या आता 9वी 10वी आणि 12वीत गेलेल्या आहेत. अशा मुलींना 29 मुलींना या सायकली मिळालेल्या आहेत. सरस्वती यांना अभिवादन करतो. आज आपल्या दीनदयाल शाळेच्या प्रांगणामध्ये मानव मिशन अंतर्गत मुलींसाठी जे सायकल वितरणाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज गोकुळाष्टमी आहे. या निमित्त मी सर्वप्रथम येथे उपस्थित सर्व बालगोपालांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देतो. दीनदयाल शाळेमध्ये मला चांगल्या पद्धतीने आठवतं की दीनदयाल शाळा जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून आपल्या या शाळेमध्ये दहीहंडीचा एक अतिशय चांगला कार्यक्रम होतो आणि तो उद्या असेल. आता सरांनी सांगितलं की आहे खूप सुंदर कार्यक्रम. मी 1997-98 मध्ये माझा ज्यावेळेस व्हिडिओ कॅमेरा आला होता आणि 2000 पासून मी टेलिव्हिजनवर पत्रकार बंधू, मुख्यतः आवर्जून उपस्थित पालकवर्ग, माझ्या सगळे शिक्षक मित्र, विद्यार्थी, आजचा हा जो सायकल वाटपाचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासंबंधी आपले गुप्ताजी यांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं. त्याचं पालन सर्व विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की आमचे विद्यार्थी जसे विचार कार्यक्रम आहे, मेहनती आहे, तसं आमचा शिक्षक वृंद सुद्धा